तुम्हालाही जीवनात वारंवार समस्यांचा सामना करावा लागत आहे का? सगळं छान चाललंय असं म्हणता म्हणता अचानक खूप अडचणी येत आहेत का? मग त्या अडचणी कोणत्याही प्रकारच्या असोत, शारीरिक, मानसिक, आर्थिक, मोठ्या किंवा छोट्या, अगदी कोणत्याही स्वरूपात. शांत पाण्यामध्ये कुणीतरी अचानक दगड मारल्यावर जसे तरंग निघतात, तसेच तुमच्या मनामध्ये असंख्य नकारात्मक विचारांच्या लहरी उठू लागल्या आहेत का? मी कोणाचंही वाईट केलं नाही, तरी माझ्या आयुष्यात असं का होतं? नक्की माझं कुठे काय चुकतंय? काय बिनसत आहे की जीवनाची घडी विस्कळीत होत आहे? असे खूप सारे प्रश्न पडत आहेत ना? पडणारच, साहजिक आहे. पण प्रत्येक प्रश्नाची उत्तरे शोधण्यापेक्षा काही प्रश्न तिथेच सोडलेले बरे नाहीत का? ज्याच्यामुळे आपले जीवन अशांत बनणार आहेत, असे प्रश्न अनुत्तरित राहिले तरी चालणार आहे. अशा वेळी जास्त विचार करू नका. सरळ साधा विचार करा. जीवनात समस्या येण्यामागे माझे आत्ता काही चुकत नसेलही, हा कदाचित आपल्या पूर्वकर्माचा, पूर्वसंचिताचा परिणाम असेल, असे समजून चला. सकारात्मक विचार करा. कदाचित अतिविचार करणं हेही एक कारण आहे, असे माना. आणि जास्त विचार करणे टाळा. सांगा स्वतःला, समजावा मनाला की आपण कमकुवत नाही आणि जीवन आपल्याला अधिक मजबूत बनवत आहे. समस्या ही शिक्षा नाही, तर ती उद्यासाठी केलेली तयारी आहे. आपल्याला काहीतरी शिकवण, धडा किंवा काहीतरी बोध देण्यासाठी ती आपल्याकडे आली आहे. एकदा हे स्वीकारलं की ती कितीही मोठी असली तरी तिचे स्वरूप छोटे होईल. स्वतःमधील शांती शोधण्यासाठी स्वतःमध्ये छोटे छोटे बदल करा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या धावपळीच्या जीवनात स्वतःसाठी शांती शोधण्याचा प्रयत्न करा. त्यासाठी ध्यानधारणा करा. फार काही नाही तर दररोज 5 मिनिटे का होईना डोळे मिटून शांत बसा. झोपण्यापूर्वी तुमच्या इष्टदेवतेचे नाव घ्या. मग कोणत्याही देवाचे, जिथे तुम्हाला विश्वास आहे अशा कोणत्याही शक्तीचे नाव दररोज घ्या. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे कोणाचेही वाईट चिंतू नका. कोणाबद्दलही चुकूनही वाईट विचार देखील मनात आणू नका. तुम्हाला ज्याने शांत वाटेल त्यामध्ये जास्तीत जास्त वेळ घालवा. करून बघा. हे छोटे छोटे आणि सोपे बदल नक्कीच तुमचे आयुष्य बदलू शकतात. आपल्या आयुष्यात जे काही चाललं आहे त्यामागे निश्चितच काहीतरी कारण आहे, जे माझ्यासाठी योग्यच ठरणार आहे, यावर पूर्ण विश्वास ठेवा. स्वतःच्या आयुष्याला छोट्या छोट्या गोष्टींनी आकार द्या आणि उद्याच्या उज्ज्वल भविष्याला पहा. पुन्हा भेटू नव्या आशेसह. धन्यवाद.